मिरजेत अर्ज छाननीमध्ये मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्ज वैध. महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निकाल. दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद. आज मिरजेत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे उमेदवार अल्लाबक्ष गडेकर यांनी हरकत घेतली होती आणि यावर निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला. दुपारपासून महापालिका निवडणूक कार्यालयासमोर दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. यावेळी तणावपूर्ण वातावरण झाल्याने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. या निकालावर सगळ्यांचे लक्ष लागून होते आणि याबाबत सर्व बाबींची पडताळणी करून आज निवडणूक निर्णय अधिकारी मैनुद्दीन बागवान यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवलाय. निकाल जाहीर केल्यानंतर मैनुद्दीन बागवान यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. महानगरपालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्याविरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता. या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही. त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं. त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक लढवण्याचा.